नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दोन विषयांविषयी बोलायला मी आज तुमच्या समोर उभा आहे. एक विषय आहे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, जे 2 कसोटी सामने होणार आहेत त्याच्याकरता भारतीय संघाची घोषणा झालेली आहे. हा विषय नंबर 1. दुसरा विषय आहे भारत विरुद्ध श्रीलंका मॅच, ज्याचं महत्त्व स्पर्धेच्या दृष्टीने अजिबात नाही आहे. भारतीय संघ ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलेला आहे, श्रीलंकन संघ बाहेर फेकला गेलेला आहे, पण तरी या सामन्याकडे का लक्ष दिलं गेलं पाहिजे हा दुसरा विषय आहे. तेव्हा अजिबात कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. पहिला विषय, जसं मी अगोदर म्हणलं की टेस्ट टीमची घोषणा झाली आणि याच्यामध्ये फार आश्चर्यकारक वगैरे अशा काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. अजित आगरकरांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने जी टीम निवडलेली आहे ती मला वाटतं बऱ्यापैकी बॅलन्स आहे. ह्याच्यामध्ये 2च बदल खरं महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे करुण नायरला वगळण्यात आलेलं आहे, दुसरं अक्षर पटेलला संघामध्ये जागा दिलेली आहे. अर्थातच अभिमन्यू ईश्वरनला बाहेर ठेवलं गेलेलं आहे. याच्यावरनं थोडेसे काय म्हणतात, काही लोक नाराज झालेत आणि ते बरोबर सुद्धा आहे, कारण इतके दिवस त्याला दौऱ्यावरती नुसतंच फिरवलं आणि आता त्याला न खेळता बाहेर काढलं असं फिलिंग येत आहे. ज्याला अजित आगरकरांनी उत्तर असं दिलेलं आहे की दौऱ्यावर जाताना तुम्हाला बदली ओपनिंग बॅट्समन बरोबर ठेवायला लागतो. आता आपण भारतामध्येच खेळणार आहोत, तर जर गरज पडली, जर आपल्या सलामीच्या फलंदाजांना के.एल. राहुल, यशस्वी जयस्वालला दुर्दैवाने काय झालं तर अक्षरशः पुढच्या 4 तासामध्ये अभिमन्यू ईश्वरनला पाहिजे त्या ठिकाणी बोलून अगदी मॅच सुद्धा खेळवता येईल असं त्यांनी अगदी स्पष्ट उत्तर हे या संदर्भातलं दिले गेलेलं आहे. अक्षर पटेलला मला वाटतं जसं नितीश कुमार रेड्डीला एक ऑलराऊंडर म्हणून संघात ठेवलंय, तसं मागच्याला शार्दूल ठाकूरला घेऊन गेले होते, त्याच्याऐवजी आता अक्षर पटेलला घेतलेलं आहे. त्यामुळे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 दर्जेदार स्पिनर हे भारतीय संघामध्ये असणार आहे. कारण वॉशिंग्टन सुंदर ऑलरेडी आहे, उपकप्तान पदाची अतिरिक्त जबाबदारी मिळालेला रवींद्र जडेजा आहे, कुलदीप यादव आहे आणि अक्षर पटेल आहे. त्यामुळे स्पिनिंग डिपार्टमेंटमध्ये बघायचीच गरज नाही आहे. बाकी बदल विशेष काही झालेले नाही आहेत आणि ते अपेक्षित पण नव्हते. पत्रकारांनी प्रश्न विचारला सरफराज खानला का घेतलं गेलं नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं तो अजून फिट नाही आहे. श्रेयस अय्यरबाबत आपल्याला शंका होती, आता श्रेयस अय्यरनीच उघड केलेलं आहे की त्याच्या पाठीवरती शस्त्रक्रिया झालेली आहे. पुढचे 6 महिने तो रेड बॉल क्रिकेट खेळणार नाहीये, रणजी ट्रॉफी खेळणार नाहीये, टेस्टसाठी सुद्धा तो उपलब्ध नाहीये. त्यामुळे त्या प्रकरणावरती पडदा पडलेला आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, साई सुदर्शनला लॉंग रोप म्हणजे जरा अतिरिक्त संधी देण्याची वाच्यता ही अजित आगरकरांनी केलेली आणि त्याबरोबर देवदत्त पडिक्कलला मधल्या फळीत खेळवण्याविषयी निवड समितीने निर्णय घेतलेला आहे. बाकी टीम जी आहे ती मला वाटतं बऱ्यापैकी बांधली गेलेली आहे. ऋषभ पंतची पायाची दुखापत अजूनही बरी झालेली नाही आहे, त्यामुळे या 2 टेस्ट नाही, कदाचित पुढच्या 2 टेस्टसाठी तो उपलब्ध होईल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या. म्हणून ध्रुव जुरेलला प्रथम विकेटकीपर म्हणून संधी दिली गेलेली आहे आणि त्याच्याबरोबर जगदीशन हा राखीव विकेटकीपर म्हणून आहे. त्यामुळे या सगळ्याचा जर का विचार केला तर ही टीम खूप अनपेक्षित वगैरे असे काही बदल झालेले नाही आहेत, अगदी अपेक्षित गोष्टी घडलेल्या आहेत. अजित आगरकरांना मी एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न काय होता, त्यांनी काय उत्तर दिलं आपण पटकन ऐकूया. अजित, टीम कन्सिस्टंटली चांगला परफॉर्म करते, एकच थोडासा गुगली पडला तो होम सीझनमध्ये टेस्ट खेळताना पडला. टीम सिलेक्ट करताना त्याचाही विचार यावेळेला केला गेला आहे का वेगळा? ऑफकोर्स, कारण WTC मुळे एव्हरी टेस्ट मॅच बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो we didn't obviously we had a terrible series against New Zealand and it was a wake up call, it was a lesson. You don't want that repeated again. We've generally been over the last long time very strong at home. That was after a while that we've had a few bad results and we want to try and put it right. All these 4 test matches that we'll play at home to West Indies and to South Africa become very critical key. Before the WTC, you want to try and get as many points as possible, particularly at home. You don't want to try and it's a game, so anything's possible, but you don't want to try and let what happened against New Zealand happen again. पत्रकार परिषदेनंतर सुद्धा जेव्हा गप्पा मारण्याची वेळ आली अजित आगरकरांवर, तेव्हाही त्यांनी हे सांगितलं की गेल्या
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारतीय संघ अगदी व्यवस्थित पुढे होता. धक्का कुठं लागला तर मायदेशातल्या कसोटी सामन्यात धक्का लागलेला आहे. न्यूझीलंड संघाने आपल्याला आपल्या भूमीमध्ये येऊन असं काही सपाटून कसोटी मालिकेत हरवलं की जी सगळ्यांनाच अनपेक्षित घटना वाटली आणि त्याचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवरती झाला. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचू शकला नाही. यावेळेला त्या चुका टाळायच्या आहेत. त्यामुळे या 2+2 4 कसोटी सामन्यांना निवड समिती प्रचंड महत्त्वाच्या दृष्टीने बघते हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे लक्ष आता अहमदाबाद आणि त्याच्यानंतर होणाऱ्या दिल्ली टेस्टकडे लागेल. आता दुसरा मुद्दा, श्रीलंका विरुद्ध भारत सामना. सुपर 4चा हा सामना जर का स्पर्धेच्या दृष्टीने ठरला, जिंकणे हरण्याच्या दृष्टीने ठरला तर अजिबात महत्त्वाचा नाही. कारण काही रिझल्ट लागला तरी त्याचा परिणाम स्पर्धेवर होणार नाही, त्या दोन्ही संघांविरुद्ध होणार नाही आहे. कारण भारतीय संघ फायनलला ऑलरेडी पोचलेला आहे, श्रीलंकन संघ स्पर्धेतनं बाहेर फेकला गेलेला आहे. पण या सामन्यातनं भारतीय संघाला 2 महत्त्वाच्या चुका सुधारायची संधी आहे आणि ही संधी शेवटची आहे कारण ह्याच्यानंतर फायनल मॅच आहे. एक लक्षात घ्या, भारतीय संघ या संपूर्ण आत्तापर्यंत ज्या 3 आणि 2 5 मॅचेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी दणदणीत विजय मिळवून पुढे गेलेला आहे. परंतु हे 5ही सामने खेळत असताना भारतीय संघाने परिपूर्ण खेळ केला का तर त्याला उत्तर नाही असं आहे. कधी कॅचेस सुटले, कधी बुमराची बॉलिंग चांगली झालेली नाही आहे. मधल्या फळीतली फलंदाजी ही चिंतेचा विषय. अगदी त्या टोकाला आपण गेलो नाही तरी अडचणीचा विषय ही नक्कीच झालेली आहे. कारण सूर्यकुमार यादवनी एकदा चांगली बॅटिंग केली, तिलक वर्मानी एकदा चांगली बॅटिंग केली, हार्दिक पंड्यानी एकदा चांगली बॅटिंग केली, पण संजू सॅमसननी सुद्धा अर्धशतक करूनही त्याला लय मिळाली आहे का तसं वाटत नाही आहे. शिवम दुबेला लय मिळाली आहे का तसं वाटत नाही आहे. त्यामुळे मधल्या फळीमध्ये जी अस्थिरता आहे, काही लोकांनी तर अगदी टोकाची भूमिका घेतली, जे आपलेच प्रेक्षक आहेत त्यांच्या बाबतीत मी बोलतोय, वासरात लंगडी गाय शाणी, असं अजिबात नाही आहे. क्रिकेटमध्ये पहिले 7 बॅट्समन रन्स करतात का असं नसतं. जो रन्स करतो तो पूर्ण रन्स करतो का, संघाला तारून नेतो का, याला महत्त्व दिलं जातं. आत्ताच्या घडीला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे अप्रतिम सलामी करून देतात आणि त्याचा परिणाम हा आपल्याला रिझल्टवरती झालेला दिसतोय. म्हणून या दोघांचं कौतुक करत असताना, खास करून अभिषेकचं कौतुक आपण करतोय, हे करत असताना मधल्या फळीच्या जी चुका आहेत, जे वैगुण्य आहेत त्याच्याकडे पांघरून घालायचा प्रश्न येत नाही. पण म्हणून भारत अगदी लंगडी गाय वगैरे म्हणणं मला अजिबातच पटत नाही. काही लोकांना असं वाटलं की इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या टीम असते आता आपली वाट लागली असती. अहो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. T20 वर्ल्ड कप आपण जिंकला, चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकली, त्यावेळेला हाँगकाँग, सिंगापूर आणि पपुआ न्यू गिनीचे संघ होते का हो? असं नका ना बोलू. भारतीय टीम सातत्याने चांगला खेळ करते. गेल्या वर्षी झालेली न्यूझीलंड विरुद्धची घरातली टेस्ट सिरीज हे एक मोठं काय म्हणतात त्याला अपयशाचं मोठं कारण होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण मागच्या 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये फायनलला हरलो. या 2 गोष्टी सोडल्या तर भारतीय संघाचा खेळ हा बऱ्यापैकी सातत्यपूर्ण चांगला झाला. हे कबूल करायला लोकांना का त्रास होतो मला कळत नाही. सगळेजण तसे नाही आहेत, बरेचसे जण सकारात्मक आहेत ज्याचं मला कौतुक आहे. परंतु या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये मधल्या फळीतली फलंदाजी सुधारायला पाहिजे. एक लक्षात घ्या, या मैदानावरती कॅच पकडताना भल्या खेळाडूंना त्रास होतोय. त्याला का त्रास होतोय हे मी फायनलच्या अगोदर मुद्दाम सांगणार आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा ठिकाणी 4 मोठे टॉवर असतात ज्याच्यावरती दिवे लावलेले असतात आणि जे मैदानावरती प्रकाश टाकत असतात. दुबईच्या मैदानाला वरच्या बाजूला सगळ्या बाजूला 360 डिग्री दिवे लावलेले आहेत छताला आणि त्यामुळे खेळाडूंना त्याच्यात बॉल गेला की 1 सेकंद दिसेनासा होतोय आणि नंतर अंदाज चुकतोय. हे कारण सांगण्याची गोष्ट मी सांगत नाहीये, पांघरूण घालत नाहीये. कृपा करून तुम्ही लक्षात घ्या. प्रॉब्लेम काय येतो हे मी सांगतोय. इंटरनॅशनल लेवलला खेळत असताना या अशा गोष्टींवरती सुद्धा तुम्हाला उपाय शोधता यायला पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने अडचण एवढीच आहे की याचा सराव दुबई स्टेडियमवरती करायला पाहिजे. कॅचेस पकडायचा तो सुद्धा अंडर लाईट्स ते करता येत नाही. कारण आज सुद्धा एक महत्त्वाची मॅच आहे पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, त्यामुळे भारतीय संघाला तो सराव करता येत नाही आहे. मला असं वाटतं भारतीय संघातल्या खेळाडूंनी मॅच नंतर, उद्याच्या म्हणजे शुक्रवारच्या मॅच नंतर हा सराव केला पाहिजे.
कॅचेस पकडण्याचा ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो, असं माझं तरी मत आहे. त्यामुळे ही गोष्ट मी फिल्डिंगचे कोच टी दिलीप यांना रिक्वेस्ट करून बघणार आहे, बघू त्यांना पटतं का. मी एवढंच म्हणेन, चुका या होत असतात, माणूस आहे म्हणल्यावर चुका होणारच. त्या चुका सुधारण्याची जी संधी असते त्याचा तुम्ही फायदा कसा करून घेता ह्याच्यावरती सगळं महत्त्व असतं. म्हणून भारतीय संघाला आत्तापर्यंत अडचण आलेली नाही आहे, पण तरीही भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे हा उपाय असू शकत नाही. ज्या काही चुका आहेत, जी काही वैगुण्य आहेत ती दूर करता जर का आली तर श्रीलंकेविरुद्धचा सामना त्याला उपयोगी ठरू शकतो आणि फायनल मॅचमध्ये एक परिपूर्ण खेळ भारतीय संघाला करता येऊ शकतो, असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 सामने 3-4 दिवस उरलेले आहेत एशिया कपचे. त्याच्या आज जर का यूट्यूबचा 1.5 लाखाचा टप्पा मला गाठता आला तर मला खूप आनंद होईल. तुम्ही मला मदत करणार का एवढंच सांगा. बाय बाय.